रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकपाल कार्यालय मुंबई आणि यड्राव कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे वित्तीय जागरूकता आणि साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथील लायझनिंग अधिकारी आकाश काब्रा यांनी केले। त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्त्व, ग्राहकांचे हक्क आणि सुरक्षित बँकिंग व्यवहारांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला। यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे सहाय्यक महाप्रबंधक रवींद्र वाकडे यांनी दृकश्राव्य माध्यमातून रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना 2026 विषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच बँकिंग तक्रार निवारण प्रणाली, ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आणि ग्राहकांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली। बँक ऑफ महाराष्ट्र कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रबंधक श्री ऋष सोरंग यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व, डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच तक्रार निवारण प्रणालीबाबत मार्गदर्शन केले। बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रबंधक श्री विशाल कुमार सिंग यांनी सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि ग्राहक जागरूकतेवर आपले मनोगत व्यक्त केले। जिल्हा अग्रणी बँकेतर्फे शासनाच्या विविध वित्तीय समावेशन योजनांची माहिती देण्यात आली। यड्राव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैल नायकुडे यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी, आवश्यक उपाययोजना, सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आणि डिजिटल सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटणे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद राऊत यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यड्राव सहकारी बँक तसेच परिसरातील विविध बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले। कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली।